एक विनंती होती सरकार, डिक्शनरी बदलून मिळेल का? एक विनंती होती सरकार, डिक्शनरी बदलून मिळेल का? पूर्ण नाही बदलली तरी चालेल, फक्त गद्दार शब्द वगळून मिळेल का? फक्त गद्दार शब्द वगळून मिळेल का? या एका शब्दामुळे, गद्दार या एका शब्दामुळे आणि आणखी काही शब्दांमुळे कुणाल कामरावर हक्कभंगाचा प्रस्ताव आलेला आहे आणि हक्कभंगाच्या प्रस्तावानंतर आता त्याला 3 महिने ते 3 वर्षापर्यंतची सजासुद्धा होऊ शकते आणि या शिक्षेला तो कोर्टामध्ये चॅलेंजसुद्धा करू शकत नाही, कारण तो विधानसभा सदस्यांचा विशेष अधिकार असतो. म्हणजे एका विडंबनात्मक कवितेवरून या महाराष्ट्रामध्ये एवढा गदारोळ झाला की ज्या कुणाल कामराला महाराष्ट्रातली कोणतीही मराठी बोलणारी जनता ओळखत नव्हती किंवा मराठी बोलणारी व्यक्ती त्याला ओळखत नव्हती, त्या सगळ्या मराठी जनतेला आता त्याची ओळख झाली. आणि विशेष म्हणजे जे गाणं या कॉन्ट्रोवर्सीनंतर किंवा त्याचं जे गाणं होतं हे तयार केलेलं ते मिलियन्समध्ये गेलेलं आहे, म्हणजे करोडो लोकांनी पाहिलेलं आहे. एवढं सगळं का घडलं? एका विडंबनावरून एवढा गदारोळ उठला आणि त्यातच आता मी एक कविता सादर करतो आहे, जिच्यामधून मी सरकारला विनंती करणार आहे किंवा शिंदे साहेबांना विनंती करणार आहे की शिंदे साहेब, आता जे तुम्ही कडवं, आता मी जे पहिल्यांदा कडवं ऐकू घातलं त्याचे आणखी पुढे कडवे आहेत, ते कडवे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधी मी एक थोडंसं बोलणार आहे. 5 मिनिटं तुमचा वेळ घेतोय, फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका की मला नेमकं काय सांगायचं आहे. मला शिंदे साहेबांना विनंती करायची आहे की जनतेनं तुम्हाला एवढा मोठा घवघवीत यश मिळवून दिलेलं आहे. 80 पैकी 60 सीट तुमच्या निवडून आलेल्या आहेत, बरोबर आहे. एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिवसेना हा पक्ष तुम्हाला देऊन टाकलेला आहे. नुसता देऊनच टाकला नाही तर त्याच्यासोबत चिन्ह सुद्धा तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि जनता याच्यापेक्षा कुणाल कामरा मोठा आहे का साहेब? तर निश्चितच मुळात नाही. आणि विडंबन करणं, एखाद्या सरकारवर टीका करणं हा इथल्या जनतेचा अधिकार आहे आणि तो अबाधित आहे, कारण स्वतः मोदी साहेबांनी सुद्धा सोनिया गांधींना वैयक्तिकरित्या जर्सी गाय म्हटलेला आहे, काँग्रेसची विधवा म्हटलेला आहे, नेहरूंवर वारंवार टीका केलेली आहे. त्याचबरोबर राहुल गांधीवर टीका वारंवार होते, वेगवेगळ्या नेत्यांवर टीका होते, काँग्रेसच्याही नेत्यावर टीका होते, बीजेपीच्याही नेत्यांवर टीका होते. आणि जर ही टीका होत नसेल तर मग अवघड आहे. उद्या शेतकऱ्यांचा समजा सोयाबीनचा भाव नाही आहे, 3000-4000च्या आसपास सोयाबीनचा भाव आहे, कधी 3800 असतो, कधी 3700 असतो, कधी 4000वर जातो. जर उद्या शेतकऱ्यांनी टीका केली तर काय करायचं? शेतकऱ्यांवर सुद्धा तुम्ही विशेष हक्कभंग आणणार का? शिंदे साहेब, तुम्ही आता प्रगल्भ आणि मोठे नेते झालेले आहात, तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहात, तुम्ही मागच्या वर्षभरामध्ये 2-2.5 वर्षामध्ये चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही KG to PG पर्यंत लोकांना शिक्षण मोफत केलेलं आहे, त्याचबरोबर शिष्यवृत्ती दिलेली आहे, मराठा समाजासाठी सुद्धा तुम्ही शिंदे कमिटीच्या माध्यमातून मोठं काम केलेलं आहे. एवढ्या सगळ्या चांगले कामं केलेले असताना एका बारीक सारीक कलाकारांनी तुमच्यावर केलेल्या विडंबनाला इतकं सिरियस घेऊन त्याच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून त्याला जेलमध्ये टाकून तुम्हाला असं काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. उलट तुमचं नाव जे मोठं झालंय त्याला लोक कोत्या मनाचं समजतील. कारण एवढ्या मोठ्या माणसाने एवढ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यावं, गद्दार म्हटलं म्हणून किंवा खोके घेतले किंवा पैसे घेतले किंवा असं म्हटलं म्हणून जर एखाद्यावर तुम्ही अशा पद्धतीनं सूड उगवणार असाल तर तुमच्यातलं मोठेपण तिथं संपून जाईल, है की नाही. इथल्या प्रत्येकच नेत्यांवर, प्रत्येक मुख्यमंत्र्यांवर, प्रत्येक पंतप्रधानांवर टीका होत असते आणि ही टीका जनतेतून होत असते. आणि त्यातल्या त्यात जी विडंबनात्मक टीका होते तिला तर सिरियसली घेऊच नाही, कारण संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. तुमची निंदा नालस्ती झाली तर त्याच्यातून आपलं चांगलं वाईट काय गोष्टी असतात त्या कळतात आणि त्याच्यातून आपण बाहेर निघतो. म्हणून हे असं उद्या शेतमालाची भाव नाहीत, तरुण बेरोजगार आहेत, है की नाही. सगळे तरुण जवळपास आता हाताला कोणाच्या काम राहिले नाही, सगळे बेरोजगार आहेत. गावागावात 200-400 नवरदेव पडित आहेत, त्यांचे लग्न होत नाहीत. आणि तुम्ही अशा सगळ्या गोष्टी असताना या छाटछूट या गोष्टींवर चर्चा करता की त्यांनी आम्हाला गद्दार म्हणलं म्हणून मग त्याच्यावर संसदेमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये विशेष हक्कभंग आणणार तुम्ही. म्हणजे ते सोलापूरकर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलतो, त्यांच्या बायोलॉजिकल वडिलांबद्दल बोलतो, जिजाऊंवर शंका घेतो, किंवा तो कोरटकर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना बोलतो तेव्हा तुमचे कार्यकर्ते कुठं गेलेले असतात? त्या कोरटकरच्या घरावर कधी जात नाहीत, जाऊ नये, कायदा हातात कोणीच घेऊ नये. पण मग तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते सत्ताधारी जर कायदा हातात घेत असतील आणि अशा पद्धतीनं स्टुडिओ मोडतोड करत असतील किंवा मग कोणाला तरी असं उचलून टाकायची, तुमचे शंभूराजे असं म्हणतात, शंभूराजे देसाई, की त्याला पोलिसांना सांगतो मी की त्यांना उचलायला लावतो आणि त्याला टायरमध्ये घालून त्याला मारायला लावतो, 3rd डिग्री काढायला लावतो. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही जनतेच्या भल्यासाठी आहे, जनतेच्या रक्षणासाठी आहे की तुमची बटीक म्हणून, तुमचं गुलाब म्हणून वापरण्यासाठी आहे साहेब? म्हणजे हे काय धंदा झाला? म्हणजे तुम्ही पोलिसांचा वापर वैयक्तिकरित्या दुश्मन्या काढण्यासाठी करणार आहात का? या महाराष्ट्राला पुरोगामित्व, या महाराष्ट्राला विकासाकडे, या महाराष्ट्रातल्या जनतेला मोकळा श्वास घ्यायसाठी बाध्य करणार आहात की आमच्यासारख्या लोकांना जी की काहीतरी तळमळीनं बोलतात त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी कायदे वापरणार आहात? उद्या तुम्ही मला उचलून न्याल, मला सुद्धा टायरात घालून मारसाल, तुम्ही असे किती लोकांना मारणार?
याच्यातून काय साध्य होणार आहे तुम्हाला? शंभूराजांनी खरं तर माफी मागायला पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा, पोलिसांची महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पोलिसांची माफी मागावी. थर्ड डिग्री देण्याचं काम किंवा PCR देण्याचं काम कोणाचं आहे? न्यायालयाचं काम आहे. मग न्यायालय काय तुमची बायको आहे का? ती बटीक आहे का तुमची शंभूराजांची की त्यांनी म्हणावं की नाही याला थर्ड डिग्री द्या, याला मधात घाला, टायरात घाला, मारा? काय धंदे चालवले ते? कुठं नेऊन ठेवलाय आपण महाराष्ट्र? आपल्याला कळलं पाहिजे आपण नेते आहोत, या महाराष्ट्राचे एक मंत्री आहोत, उपमुख्यमंत्री आहोत, आपण मंत्रिपदावर, आपल्याकडे जबाबदारी आहे. आपण या कुटुंबाचं, या महाराष्ट्राचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे? ज्या गोष्टीला महत्त्व द्यायचं त्या गोष्टीला मात्र तुम्ही कवडीभरही महत्त्व देत नाहीत. बेरोजगारीवर काहीच बोलत नाहीत आपण, शेतीमालांवर काहीच बोलत नाही आपण, वाढत्या महागाईवर काहीच बोलत नाही आपण. इथं दिवसागणिक, रोज मिनिटागणिक बलात्कार होत आहेत स्त्रियांवर, मुलींवर. लहान लहान मुलींना किडनॅप केल्या जात आहे, लहान लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. याच्यावर मात्र तुम्ही कधी एवढ्या तावातावान हक्कभंगाचा काही आणलं नाही, कधी काही तशा पद्धतीने हे केलं नाही. रोज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही लोक हे करतात, संभाजीराजांची काही लोक बदनामी करतात. त्या बदनामी करणाऱ्यांच्या घरावर तुमचे कार्यकर्ते कधी जात नाहीत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, ह्या सगळ्या गोष्टी किंवा इथला शेतकरी, हे सगळं आहे, याच्याशी कोणालाच काही घेणं देणं नाही. फक्त तुम्हाला कोणीतरी गद्दार म्हटलं म्हणून तुम्ही स्टुडिओ फोडणार, त्याला हक्कभंगाचा कायदा आणणार, त्याला अटक करणार, 3 वर्ष ठेवणार. मी तर म्हणतो फाशी देऊन टाका. मी व्हिडिओ केला, मला फाशी देऊन टाका. कळू तरी द्या लोकांना की इथलं जे राज्य चालते ते कशानुसार चालते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायानं चालतंय का? की तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, तुम्ही ज्या हिंदुत्वाची गोष्ट करता, खरंच इथलं राज्य या न्यायानं चालतंय का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विचारावर चालते का? कायदा सुव्यवस्था जी इथं आहे, जी एक प्रशासन यंत्रणा आहे, जी कायदा सुव्यवस्था, त्या कायदा आणि सुव्यवस्थेनुसार चालते का? मग हे शंभूराजे जे म्हणतात की त्याला मधात घ्या, टायरात घालून हाना, हे कोणता कायदा आहे? म्हणजे मंत्र्यांसाठी हे सगळ्या गोष्टी त्याच्या बटीक आहेत का? हे की नाही? सगळे गुलाम आहेत का? इथले जजेस, इथले कोर्ट, इथले पोलीस अधिकारी, इथली पोलीस प्रशासन, सगळं कायचं बटीक आहे का? त्यांनी म्हणले की याला उचला रे, टाका. ह्या चला आशिष मगर व्हिडिओ करतो का, चला त्याला उचला, त्याला मधात टाका, त्याला मारा, त्याला फाशी देऊन टाका. संपलं साहेब. काय तुम्ही किती माणसं मारणार अशी? माझ्यासारखी आणखी 2-4 उचलणार? आमची तुम्हाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे साहेब, की तुमचं मोठेपण खूप आहे, तुमचं नाव आहे, तुम्हाला कोर्टाने मान्यता दिली, तुम्हाला जनतेने, तुम्ही जनतेच्या न्यायालयात सुद्धा निवडून आलात, तुम्ही कोर्टाच्या न्यायालयात सुद्धा निवडून आलात, म्हणजे तुम्ही कोर्टाच्या न्यायालयात सुद्धा तुम्हाला न्याय मिळालेला आहे, तुम्ही पास झालेला आहात. मग दोन्हीकडे पास झालेला असताना जर तुमच्यावर काही टीका होत असतील, जे काम करतो त्याच्यावरच टीका होते ना. ज्या झाडाला फळ आहेत त्याच झाडावर काय होते? दगडं फेकली जातात साहेब, है की नाही? पण असं त्यांनी सूडबुद्धीनं वागायचं नसते. तुम्ही राष्ट्रपिता ज्योतिबा फुले पाहिला असेल, सावित्रीबाई फुले असेल, त्यांना सुद्धा लोकांनी खूप त्रास दिला, पण त्यांनी असं बदलून कोणाला त्रास नाही दिला की चल तुला थर्ड डिग्रीमध्ये घेतो तुला टायरात टाकतो, असं नाही केलं साहेब. त्यांनी त्याला कामातून उत्तर दिलं. तुम्ही वारंवार म्हणता ना की मी कोणाच्या टीकेला घाबरत नाही, मी कामातून उत्तर देतो, तुम्ही कामातून उत्तर द्या ना. लोक तुम्हाला आज म्हणतील, कोणी म्हणत असेल गद्दार, उद्या तुम्ही आणखी चांगलं काम करा, लोक तुम्हाला आणखी जास्त प्रेम करतील तुमच्यावर, पण असं सूडबुद्धीनं वागू नका. चला तर मग आता माझी कविता परत एकदा सादर करतो साहेब, तुमच्यासाठी आहे. म्हणजे माझ्या मनात जी भीती आहे किंवा माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनात आता भीती आहे की आपण काही बोलले की आपल्याला अटक होईल, आपल्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव, तर मी काही घाबरत नाही साहेब. कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच कार्यकर्ता आहे, न घाबरणारा. कोणी गद्दार म्हणलं तुम्ही घाबरू नका, कोणी तुम्हाला म्हणलं गुवाहाटीला पळून गेले घाबरू नका, 50 खोके म्हणलं घाबरू नका. अहो टीकेला काय, कोणी टीका करतं ना. तुम्ही आज फडणवीस साहेब सुद्धा म्हणले की व्यक्ती स्वातंत्र्य असतं. कधी म्हणले होते ते? जेव्हा कंगना राणावतचं घर पाडलं, फ्लॅट पाडला, तेव्हा त्यांना फार पुळका आला होता व्यक्ती स्वातंत्र्याचा, है की नाही, त्यांच्या बोलण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. पण आता मात्र तेच फडणवीस साहेब बदलून गेले, है की नाही. तर चला, माझी ही कविता आहे ती तुम्हाला सादर करतो आणि त्या कवितेतून तुम्हाला काय घेता येते ते घ्या. बाकी मी इथंच आहे, कधी उचला, कधी न्या, कधी काय करा, अटक करा. जी जनता आहे ती सगळं बघत आहे. त्याच्यामुळे विनंती आहे, एक तुमचा कार्यकर्ता म्हणून, एक माणूस म्हणून तुम्हाला विनंती आहे की अशा पद्धतीनं सूडबुद्धीनं कोणावर कारवाया करू नका. आणि एक विनंती कवितेच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे, ती कविता बघा. एक विनंती होती सरकार, डिक्शनरी बदलून मिळेल का? एक विनंती होती सरकार, डिक्शनरी बदलून मिळेल का? पूर्ण नाही बदलली तरी चालेल, फक्त गद्दार शब्द वगळून मिळेल का? फक्त गद्दार शब्द वगळून मिळेल का? एक विनंती होती सरकार, रिक्षा बंद करून मिळेल का? एक विनंती होती सरकार, रिक्षा बंद करून मिळेल का? पूर्ण नाही जरी बंद केली तरी चालेल, फक्त ठाण्याची रिक्षा वगळून मिळेल का? फक्त ठाण्याची रिक्षा वगळून मिळेल का? एक विनंती होती सरकार, इंग्रजांची भाषा ABCD बंद करून मिळेल का? एक विनंती होती सरकार, इंग्रजांची भाषा ABCD बंद करून मिळेल का? पूर्ण जरी नाही बदलली तरी चालेल, पूर्ण जरी नाही बंद केली तरी चालेल, फक्त CBI आणि ED सारखे लेटर्स वगळून मिळतील काय? फक्त CBI आणि ED सारखे लेटर्स वगळून मिळेल काय? एक विनंती होती सरकार, एक विनंती होती सरकार, दाढी वाढवण्यावर बंदी घालून मिळेल का?
दाढी वाढवण्यावर बंदी घालून मिळेल का? शक्य नसेल तर किमान दाढीवाला म्हणजेच उपमुख्यमंत्री हा भ्रम तरी काढून मिळेल का? बस धन्यवाद साहेब. आणि ज्यांना कोणाला माझं चॅनल आवडत असेल, माझे विचार आवडत असतील, त्यांनी नक्की ATM गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.